नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 16 जून 2025। आपला पुढील हवामान अंदाज 22 तारखेपर्यंतचा। तर 22 तारखेपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये हलक्या ते मध्यम किंवा उघडीप आहे, आपण या अंदाजामध्ये आपण या इमेजद्वारे पाहणार आहोत की प्रत्यक्ष तुम्हाला समजेल की कोणत्या भागामध्ये पाऊस कमी अधिक होण्याची शक्यता आहे। तर सर्वप्रथम आपण आज कोकणामध्ये सुरुवात करू, की जिथे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। मुंबई समुद्रामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये जोरदार ते अति जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या 2 दिवसांमध्ये। त्यामध्ये मुंबई, ठाणे आणि पालघर या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा या 2 दिवसांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव, नाशिक, धुळे या भागामध्ये पाऊस जे आहे ते पाऊस जोरदार स्वरूपाचा पडत आहे। पण क्षेत्राने जे आहे पाऊस तर संपूर्ण भागामध्ये जे विभाग आहे, नाशिक विभागामध्ये संपूर्ण विभागामध्ये पाऊस मात्र एकाच वेळेमध्ये पडत नाही। पण आता मात्र ह्या 2 दिवसांमध्ये नाशिक विभागामध्ये मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आणि तसेच जर पाहिलं आपण तर पुणे विभागामध्ये सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई या कोकण विभागामध्ये जोरदार अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे या 2 दिवसांमध्ये। पण पाऊसमान थोडाफार प्रमाणामध्ये कमी दिसून येईल, की त्यामध्ये सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे की जे उत्तरेकडचे जिल्हे आहेत त्या तुलनेने मात्र इकडे कमी राहील, की जे इकडे हलका ते मध्यम जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे। कोकण भागामध्ये म्हणजे कोल्हापूर साईडमध्ये दक्षिणेकडच्या पण उत्तरेकडच्या साईडला मध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। आता आपण मराठवाड्याकडे बघूया। आपण मराठवाड्याचा अंदाज पाहतो। मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथे सुद्धा आज बऱ्याच ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम पावसाची शक्यता आहे। परंतु या भागामध्ये जे मराठवाड्याचा जो भाग आहे त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस जे आहे ते म्हणजे मोठ्या स्वरूपामध्ये पाऊस नसून किंवा मेघगर्जनेसह पाऊस न पडता तो आज शांत स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। 2 दिवसामध्ये शांत स्वरूपाच्या फक्त जर मेघगर्जना होईल, पण त्या मेघगर्जनेमध्ये विजेचे प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी स्वरूपामध्ये असेल, की जे आपल्याला मागे पाहायला भेटत होतं की विजेचं स्वरूप जे होतं अगदी विक्राळ होतं विजेचे स्वरूप, ते त्या स्वरूपामध्ये आता आपल्याला पाहायला भेटणार नाही, की जे शांत स्वरूपामध्ये मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। बऱ्याच ठिकाणी शांत स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडणार आहे। तर या पावसापासून शेतकऱ्यांना कुठलीही जास्त म्हणजे भीतीदायक असं वातावरण राहणार नाही विजेचं किंवा मेघगर्जनेचं। अशा प्रकारे पाऊस पडणार आहे। तो त्यामध्ये आता जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे। त्यामध्ये जळगाव आणि हा जो भाग आहे अमरावती भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची व मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये अति जोरदार मुसळधार स्वरूपाचे सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडू शकतो। पण त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आणि अकोला, तेरला, संग्रामपूर, शेळगाव, मलकापूर, खामगाव या भागामध्ये मुसळधार स्वरूपाच्या किंवा जोरदार स्वरूपाच्या सुद्धा पावसाची शक्यता आहे। अमरावतीमध्ये जिल्ह्यामध्ये मोर्शी, खामगाव, दर्यापूर, अमरावती या तालुक्यामध्ये सुद्धा अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, मध्यम ते जोरदार। त्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये करंजा, मनोरा या भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम ते जोरदार काही ठिकाणी 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तर आपण जर पाहिलं आता नागपूर विभागामध्ये सुद्धा पाऊसमान वाढणार आहे 2 दिवसामध्ये। नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। ते सुद्धा नागपूर आणि अमरावती आणि नाशिक विभागामध्ये मात्र मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे। तर जे मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोकण विभाग यामध्ये मात्र शांत स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे। या 2 दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे या 2 दिवसामध्ये। तर 2 दिवसाच्या नंतर मात्र 18 तारखेपासून मात्र पावसाचे प्रमाण जे आहे तर कमी होणार आहे। त्यामध्ये मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण कमी होणार आहे। 18 तारखेला जे पावसाचे प्रमाण कमी होणार आहे त्यामध्ये जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर नगरचा पूर्व भाग या भागामध्ये पावसाचे प्रमाण जे आहे 18 तारखेपासून पुढे 3-4 दिवस कमी राहण्याची शक्यता आहे। पण त्या कालावधीमध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे, पण तो पाऊस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे। तर हा जर आपला अंदाज तर माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका।
धन्यवाद.